आज आपण नागरिकत्व कायदा 1955 आणि भारताचे परदेशस्थ नागरिक या दोन प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा करूयात। सुरुवातीला पाहूयात नागरिकत्व कायदा 1955। सन 1955च्या नागरिकत्व कायद्यामध्ये संविधान लागू झाल्यानंतर नागरिकत्व संपादन आणि रद्द करण्याबाबत तरतुदी दिलेल्या आहेत। मूळ नागरिकत्व कायद्यामध्ये 1955च्या राष्ट्रकुल नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली होती, मात्र नागरिकत्व सुधारणा कायदा 2003 द्वारे ही तरतूद रद्द करण्यात आली। तर आता नागरिकत्व संपादन करण्याबाबतीत कोणत्या तरतुदी करण्यात आल्या होत्या ते पाहूयात। सन 1955च्या नागरिकत्व कायद्यामध्ये नागरिकत्व संपादन करण्याचे 5 मार्ग सांगितले आहेत। उदाहरणार्थ जन्म, वंश, नोंदणी, नैसर्गिकीकरण आणि भूप्रदेशाचा राज्यक्षेत्रात समावेश। पहिले आहे जन्माने प्राप्त झालेले नागरिकत्व। 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर मात्र 1 जुलै 1987 पूर्वी भारतात जन्मलेली व्यक्ती, अशा व्यक्तींचे पालक इतर कोणत्या देशाचे नागरिक असले तरीही भारतीय नागरिक मानली जाईल। 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेल्या परंतु 3 डिसेंबर 2004 पूर्वी त्या व्यक्तीला भारताचा नागरिक म्हणून गणले जाते, मात्र अशा व्यक्तीच्या जन्माच्या वेळी त्याच्या पालकांपैकी कोणीही एक भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे। 3 डिसेंबर 2004 रोजी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तींना भारताचे नागरिक मानले जाते जर अशा व्यक्तींच्या जन्मावेळी त्यांचे दोन्ही पालक भारताचे नागरिक असतील किंवा त्यांच्या पालकांपैकी एक भारतीय नागरिक असेल आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसेल। भारतात नेमलेली परदेशी राजदूत आणि शत्रू राष्ट्राच्या परकीय व्यक्ती यांच्या मुलांना भारतात जन्म झाला असेल तरीही त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकत नाही। दुसरे आहे वंशानुसार मिळालेले नागरिकत्व। 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर मात्र 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती वंशानुसार भारताची नागरिक मानली जाऊ शकते जर अशा व्यक्तीच्या जन्माच्या वेळी तिचे वडील भारताचे नागरिक असतील। 10 डिसेंबर 1992 रोजी किंवा त्यानंतर भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्तीला भारताचा नागरिक गणले जाते जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या पालकांपैकी कोणीही एक भारताचा नागरिक असेल। 3 डिसेंबर 2004 पासून भारताबाहेर जन्माला आलेली व्यक्ती वंशानुसार भारताची नागरिक असू शकत नाही जोपर्यंत जन्मतारखेच्या 1 वर्षाच्या आत किंवा केंद्र सरकारच्या परवानगीने भारतीय वाणिज्य दूतावासात तिच्या जन्माची नोंद झाली नसेल। अशा अल्पवयीन मुलाच्या जन्म नोंदणीसाठी भारतीय वाणिज्य दूतावासाकडे केलेल्या अर्जासोबत अशा मुलाच्या नावाचा दुसऱ्या देशाचा पासपोर्ट नसल्याचे लेखी पत्र जोडणे आवश्यक आहे। एकाच वेळी मूळ वंशाने भारताचा नागरिक आणि अन्य कोणत्याही देशाचा नागरिक असणाऱ्या अल्पवयीन मुलाने वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत दुसऱ्या देशाचे नागरिकत्व किंवा राष्ट्रीयत्व सोडले नाही तर त्याचे भारताचे नागरिकत्व रद्द होते। तिसरे आहे नोंदणी पद्धतीने मिळालेले नागरिकत्व। या कोणत्याही एका वर्गात मोडत असल्यास कोणतीही व्यक्ती बेकायदेशीर स्थलांतरित व्यक्ती वगळता केंद्र सरकारकडे नोंदणीद्वारे भारताचे नागरिक होऊ शकते। 1. नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात वास्तव्यास असणारी भारतीय वंशाची व्यक्ती। 2. अविभाजित भारताबाहेरील कोणत्याही देशात किंवा ठिकाणी रहिवास करणारी भारतीय वंशाची व्यक्ती। 3. भारतीय नागरिकाशी लग्न केलेली आणि नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी साधारणतः 7 वर्ष भारतात राहणारी व्यक्ती। 4. भारतीय नागरिकांची अल्पवयीन मुले। 5. भारताचे नागरिक म्हणून नोंद असणाऱ्या पालकांची सज्ञान व सक्षम असलेली व्यक्ती। 6. ती स्वतः किंवा तिच्या पालकांपैकी कोणीही एक स्वतंत्र भारताचा नागरिक होते आणि नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी बरोबर 12 महिने भारतात सामान्यपणे रहिवास करत होते अशी सज्ञान आणि सक्षम असलेली व्यक्ती। 7. या भारताचे परदेशी नागरिक म्हणून 5 वर्षांसाठी नोंदणीकृत आहे आणि नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी साधारणपणे 12 महिने भारतात रहिवास करत आहे अशी सज्ञान आणि सक्षम असलेली व्यक्ती। एखाद्या व्यक्तीचा किंवा तिच्या आई वडिलांपैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात किंवा 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतामध्ये विलीन झालेल्या प्रदेशात झाला असेल तर ती भारतीय वंशाची आहे असे मानले जाते।
वरील सर्व वर्गातील व्यक्तींना भारताचे नागरिक म्हणून नोंदणी करण्यापूर्वी निष्ठेची शपथ घेणे आवश्यक आहे। शपथेचे स्वरूप अशा प्रकारे आहे की मी प्रामाणिकपणे प्रतिज्ञा करतो की मी भारताच्या संविधानाप्रती खरा विश्वास आणि निष्ठा बाळगेन आणि भारतीय कायद्यांचे निष्ठेने पालन करीन, तसेच भारताचा नागरिक म्हणून माझे कर्तव्य पार पाडेन। 1955च्या नागरिकत्व कायद्यानुसार नागरिकत्व संपादन करण्याची चौथी तरतूद आहे नागरिकीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीद्वारे। प्रमाणपत्राद्वारे खालीलपैकी कोणत्याही एक निकषाची पूर्तता करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीर स्थलांतरित व्यक्ती वगळता केंद्र सरकार नागरिकीकरणाच्या प्रमाणपत्राद्वारे नागरिकत्व बहाल करू शकते। 1. भारतातील नागरिकांना नागरिकीकरणाद्वारे भारताचे नागरिक होण्यापासून रोखले जाते अशा कोणत्याही देशाचा रहिवासी किंवा नागरिक नसणारी व्यक्ती। 2. अन्य देशाचा नागरिक असताना भारतीय नागरिकत्वासाठी केलेला अर्ज स्वीकारला गेल्यास अन्य देशाच्या नागरिकत्वाचा त्याग करणारी व्यक्ती। 3. अर्ज केलेल्या तारखेच्या आधी 12 महिन्यांच्या कालावधीत भारतात वास्तव्य करणारी व्यक्ती किंवा भारत सरकारच्या सेवेत असणारी व्यक्ती किंवा या दोन्ही निकषांची अंशतः पूर्ती करणारी व्यक्ती। 4. अर्ज केलेल्या तारखेच्या आधी 12 महिन्यांच्या कालावधीपूर्वीच्या 14 वर्षात एकतर भारतात वास्तव्यास असणारी किंवा भारत सरकारच्या सेवेत असणारी या दोन्ही निकषांची अंशतः पूर्ती करणारी व्यक्ती। तथापि नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 2019 ने अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी किंवा ख्रिश्चन समुदायातील व्यक्तीसाठी भारतात निवास किंवा सरकारच्या सेवेच्या एकूण कालावधी कमी करून 5 वर्षांपेक्षा कमी केले आहे। 5. चारित्र्यशील व्यक्ती। 6. राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या एखाद्या भाषेचे पुरेसे ज्ञान असणारी व्यक्ती। आणि 7. नागरिकीकरणाचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर भारतात राहण्याचा किंवा भारतातील एखाद्या सरकारच्या अंतर्गत किंवा भारतातील सदस्य असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अंतर्गत सेवेत प्रवेश करण्याचा किंवा भारतामध्ये स्थापन झालेल्या संस्थेचे किंवा महामंडळाचे सदस्यत्व प्राप्त करण्याचा मानस असणारी व्यक्ती। मात्र विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता किंवा मानवी प्रगतीसाठी मौलिक कामगिरी करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत नागरिकीकरणाची वरीलपैकी कोणत्याही अटी माफ करण्याचा अधिकार भारत सरकारला आहे। नागरिकीकरणाच्या प्रक्रियेद्वारे नागरिकत्व संपादन करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती निष्ठेची शपथ घेणे आवश्यक आहे। नागरिकत्व संपादन करण्यासाठी 5वी तरतूद आहे परकीय भूभाग राज्यक्षेत्रात समाविष्ट करून मिळवलेले नागरिकत्व। एखादा परकीय भूभाग भारतामध्ये विलीन केल्यानंतर भारत सरकार त्या प्रदेशातील व्यक्तींपैकी कोणत्या व्यक्ती भारताचे नागरिक असतील हे ठरवते। अशा व्यक्तींना अधिसूचित तारखेपासून भारताचे नागरिक मानले जाते। उदाहरणार्थ, पॉंडिचेरी भारतात विलीन झाल्यावर भारत सरकारने नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत नागरिकत्व पॉंडिचेरी आदेश 1962 जारी केला। 6वी तरतूद आहे आसाम निवाडेच्या कक्षेत येणाऱ्या व्यक्तींच्या नागरिकत्वाबाबत विशेष तरतुदी। यानुसार नागरिकत्व सुधारणा कायदा 1985 नुसार आसाम निवाडेच्या कक्षेत येणाऱ्या व्यक्तींच्या नागरिकत्वाबाबत पुढील विशेष तरतुदी दिलेल्या आहेत। 1 जानेवारी 1966 पूर्वी बांगलादेशातून आसाममध्ये आलेल्या आणि आसाममध्ये प्रवेश केल्याच्या तारखेपासून साधारणपणे आसाममध्ये रहिवास करणाऱ्या भारतीय वंशाच्या सर्व व्यक्तींना 1 जानेवारी 1966 पासून भारताचे नागरिक मानले जाईल। दुसरे आहे 1 जानेवारी 1966 रोजी किंवा नंतर मात्र 25 मार्च 1971 पूर्वी बांगलादेशातून आसाममध्ये आलेली आणि आसाममध्ये प्रवेश केल्याच्या तारखेपासून आसामची रहिवासी असणारी भारतीय वंशाची प्रत्येक व्यक्ती परदेशी असल्याचे आढळून आल्यास तिने स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे। अशा नोंदणीकृत व्यक्तीला परदेशी म्हणून ओळख पटलाच्या तारखेपासून 10 वर्षांचा कालावधी संपल्याच्या तारखेपर्यंत सर्व उद्देशांसाठी भारताचा नागरिक असल्याचे मानले जाईल। या 10 वर्षाच्या कालावधीत त्याला मतदानाचा अधिकार वगळता भारताचा नागरिक म्हणून समान अधिकार आणि कर्तव्य पार पाडावी लागतील। नागरिकत्व संपादनासाठी 7वा निकष आहे विशेष तरतुदी अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा पाकिस्तान येथून स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वासाठी।
नागरिकत्व अधिनियम 2019 ने अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी किंवा ख्रिश्चन समुदायातील स्थलांतरितांच्या नागरिकत्वासाठी काही विशेष तरतुदी जोडल्या आहेत, जे भारतात 31 डिसेंबर 2014 पूर्वी प्रवेश करणार होते आणि त्यांना पासपोर्ट अधिनियम 1920 आणि परदेशी अधिनियम 1946च्या प्रतिकूल दंडात्मक परिणामांपासून सूट देण्यात आली. पहिले आहे, केंद्र सरकार अशा व्यक्तीला नोंदणी किंवा नैसर्गिक करणासाठी प्रमाणपत्र देऊ शकते जेव्हा ही व्यक्ती विशिष्ट नोंदणी किंवा नैसर्गिक करण्याच्या पात्रता पूर्ण करते. अशा व्यक्तीला ज्याला नोंदणी किंवा नैसर्गिक करण्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्याला भारतात प्रवेश केल्यापासून भारताचा नागरिक मानले जाईल. दुसरी तरतूद आहे, अशा व्यक्तीविरुद्ध अवैध स्थलांतर किंवा नागरिकत्वाबाबत कोणतीही प्रलंबित कार्यवाही त्याला नागरिकत्व प्रदान केल्यानंतर बंद होईल. तिसरी विशेष तरतूद आहे, या विशेष तरतुदी आसाम, मेघालय, मिझोराम किंवा त्रिपुरा या राज्यांच्या घटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या आदिवासी क्षेत्रांमध्ये आणि बंगाल पूर्व सीमांत नियमन 1873 अंतर्गत सूचीबद्ध केलेल्या इनर लाईन क्षेत्रामध्ये लागू नाहीत. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 2019 लागू होण्यापूर्वी अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी किंवा ख्रिश्चन समुदायांचे असे स्थलांतरित जे भारतात वैध पासपोर्ट आणि इतर प्रवास दस्तऐवजाशिवाय किंवा त्यांच्या पासपोर्ट आणि इतर दस्तऐवजांचा वैधता कालावधी संपल्यानंतर आले होते, ते अवैध स्थलांतरित म्हणून गणले जात होते आणि त्यांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र नव्हते. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मधील तरतुदीनुसार नोंदणी किंवा प्राकृतीकरण 2015 मध्ये केंद्र सरकारने संबंधित स्थलांतरितांना पासपोर्ट अधिनियम 1920 आणि परदेशी अधिनियम 1946च्या प्रतिकूल दंडात्मक परिणामांपासून सूट दिली. त्यानंतर 2016 मध्ये केंद्र सरकारने त्यांना भारतात राहण्यासाठी दीर्घकालीन विजासाठी पात्र देखील केले. नागरिकत्व सुधारणा अधिनियम 2019च्या अंमलबजावणीमुळे या स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची पात्रता प्राप्त झाली. हा कायदा 10 जानेवारी 2020 रोजी लागू झाला. आता आपण नागरिकत्व रद्दबातल होण्याबाबतच्या तरतुदी पाहूयात. नागरिकत्व कायदा 1955 नागरिकत्व रद्दबातल होण्याचे 3 मार्ग विहित करतो. उदाहरणार्थ, नागरिकत्वाचा परित्याग करून, नागरिकत्व समाप्त करून आणि नागरिकत्वापासून वंचित करून. पहिले आहे नागरिकत्वाचा परित्याग करून. सज्ञान आणि सक्षम असणारा कोणताही भारतीय नागरिक भारतीय नागरिकत्वाचा त्याग करत असल्याचे घोषित करू शकतो. या निर्णयाची नोंदणी केल्यानंतर अशा व्यक्तीचे नागरिकत्व रद्द करण्यात येते. मात्र भारतीय राष्ट्र युद्धजन्य परिस्थितीतून जात असताना अशी घोषणा केली गेल्यास त्याची नोंदणी केंद्र सरकारद्वारे रोखली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीने आपले भारतीय नागरिकत्व सोडल्यास त्या व्यक्तीचे अल्पवयीन अपत्य देखील भारतीय नागरिकत्व गमावते. मात्र असे अपत्य 18 वर्षांचे झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत पुन्हा भारतीय नागरिकत्व स्वीकारू शकते. दुसरी तरतूद आहे नागरिकत्व समाप्त करून. एखाद्या भारतीय नागरिकाने स्वेच्छेने, जाणीवपूर्वक आणि कोणताही दबाव, अवाजवी प्रभाव किंवा सक्तीला बळी न पडता दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास तिचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते. मात्र भारतात युद्धजन्य परिस्थिती असल्यास या तरतुदी लागू होत नाहीत. तिसरी तरतूद आहे वंचिततेद्वारे. केंद्र सरकारद्वारे खालील व्यक्तींचे भारतीय नागरिकत्व हिरावून घेतले जाऊ शकते जर 1. एखाद्या नागरिकाने फसवणूक करून भारताचे नागरिकत्व मिळवले असेल. 2. एखादा नागरिक भारतीय राज्यघटनेप्रती एकनिष्ठ राहण्यास असमर्थ ठरला असेल. 3. युद्धादरम्यान एखाद्या नागरिकाने शत्रूशी बेकायदेशीरपणे व्यापार केला किंवा संवाद साधला. 4. नागरिकाने नोंदणी किंवा नागरिकीकरण प्रक्रियेसाठी अर्ज केल्यानंतर 5 वर्षांच्या आत कोणत्याही देशात 2 वर्षांचा तुरुंगवास भोगला असेल. आणि 5. नागरिक साधारणपणे 7 वर्ष सतत भारताबाहेर राहत असेल तर. अशी व्यक्ती परदेशात शिकणारा विद्यार्थी असेल किंवा भारताच्या सरकारी सेवेत असेल किंवा भारत सदस्य असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सेवेत असेल किंवा भारतीय नागरिकत्व टिकवून ठेवण्याच्या हेतूने त्याने दरवर्षी भारतीय वाणिज्य दूतावासात नोंदणी केली असेल तर त्या व्यक्तीला ही तरतूद लागू होणार नाही.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे परदेशस्थ नागरिक या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करूयात. धन्यवाद.